पश्चिम बंगालमध्ये वादग्रस्त ठरलेली मतदार याद्यांची विशेष सखोल फेरतपासणी अर्थात SIR मोहीम महाराष्ट्रासह राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानं नुकताच जाहीर केला आहे। SIRच्या तिसऱ्या टप्प्यांतर्गत महाराष्ट्रात 30 जून ते 29 जुलैच्या दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे। राज्यात सध्या तब्बल 9,86,00,000 मतदार आहेत, त्यामुळे या मोहिमेनंतर किती मतदारांची नावं वगळली जातील याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे। दरम्यान पश्चिम बंगालमध्ये भाजपनं SIRचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता आणि आता महाराष्ट्रातही हीच मोहीम राबवली जाणार असल्यानं 2029च्या निवडणुकांचा मार्ग SIR मधून जाणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। म्हणूनच SIR म्हणजे नेमकं काय, SIR वरून भाजपवर आरोप का होत आहेत, राज्यात मतदार पडताळणी नेमकी कशी होणार आहे आणि या संपूर्ण मोहिमेचा खरा उद्देश काय, हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी आकांक्षा आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती। पश्चिम बंगालमध्ये मतदार याद्यांमधून लाखो नावं वगळण्याचा मुद्दा गाजला। विरोधकांनी त्याला लोकशाहीवरचा हल्लाही म्हटलं, तर भाजपनं फेक मतदारांची सफाई असं सांगत त्याचं समर्थन केलं आणि आता तसंच चित्र महाराष्ट्रातही दिसायला लागलंय। कारण राज्यात सुरू होणार आहे SIR म्हणजेच मराठीत सांगायचं झालं तर मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनर्निरीक्षण। वरवर पाहता ही प्रक्रिया मतदार यादी स्वच्छ करण्यासाठी असली तरी यामागे मोठं राजकारण पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। दुबार नावं काढणं, मृत मतदारांची नावं हटवणं, स्थलांतरित मतदार शोधणं आणि नवीन मतदारांची नोंदणी करणं या सगळ्यासाठी ही मोहीम राबवली जाणार आहे। पण आता या प्रक्रियेकडे केवळ निवडणूक आयोगाची प्रशासकीय मोहीम म्हणून पाहिलं जात नाहीये, तर 2029च्या निवडणुकीची पायाभरणी म्हणून पाहिलं जात आहे। कारण राज्यातल्या जवळपास 40 लाखांहून अधिक नावं याद्यांतून वगळली जाऊ शकतात असा फीडबॅक या मोहिमेमध्ये सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांकडून दिला जातोय। यावेळी विशेष म्हणजे निवडणूक आयोगानं राजकीय पक्षांनाही या मोहिमेत अधिकृत सहभाग दिला। प्रत्येक भागात सरकारी कर्मचारी असलेले BLO म्हणजेच बूथ लेवल ऑफिसर्स काम करणार आहेत। त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापले BLA1 म्हणजेच विधानसभा प्रतिनिधी आणि BLA2 म्हणजे बूथ प्रतिनिधी नेमणार आहेत। त्यामुळे आता मतदार यादीचं काम हे केवळ सरकारी न राहता थेट राजकीय स्वरूपाचं झालंय। भाजप, काँग्रेस, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस अशा जवळपास सगळ्याच पक्षांनी बूथ पातळीवर कार्यकर्त्यांना कामाला लावल्याचं चित्र आहे। कुठे प्रशिक्षण शिबिरं घेतली जात आहेत, कुठे मतदार याद्यांमधील दुबार नावं कशी शोधायची, चुकीची नावं वगळली जाऊ नयेत यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन दिलं जात आहे। मात्र उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरद पवार गट तयारीत थोडे मागे पडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। दरम्यान भाजपकडून नागरिकत्वाचे पुरावे संशयास्पद असलेल्या मतदारांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जात असल्याचंही बोललं जात आहे। विशेषतः मालेगाव, मुंब्रा, अमरावती, मुंबईतला काही भाग आणि छत्रपती संभाजीनगर सारख्या अल्पसंख्याक बहुल भागातील मतदार याद्यांबाबत भाजप नेत्यांनी आधीपासूनच शंका उपस्थित केली आहे। भाजपचे काही नेते खुलेपणानं सांगतात की अशा भागातील संशयित नावं SIR मधून हटवली जाऊ शकतात। त्यामुळे या मोहिमेकडे फक्त तांत्रिक प्रक्रिया म्हणून न पाहता सामाजिक आणि धार्मिक ध्रुवीकरणाच्या दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे। मालेगावमध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांना महापालिका प्रवेशद्वारावर रोखण्यात आलं होतं, त्यानंतर हा विषय आणखी तापला। काही धार्मिक संघटनाही या मोहिमेत गुप्तपणे सक्रिय झाल्याची चर्चा आहे। त्यामुळे पुढच्या काही महिन्यात राज्यात मतदार याद्यांवरून मोठा संघर्ष उभा राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते। या मोहिमेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे नवीन मतदारांची नोंदणी। 1 ऑक्टोबरपर्यंत 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या तरुणांना या प्रक्रियेत नाव नोंदवता येणार आहे। निवडणूक कर्मचारी आणि पक्षांचे प्रतिनिधी 30 जूनपासून घरोघरी जाऊन अर्ज वाटणार आहेत। नागरिकांनी फक्त अर्ज भरून द्यायचा, यासाठी कोणताही अतिरिक्त पुरावा देण्याची गरज नसणार आहे। मात्र 2002च्या पुनर्निरीक्षण मोहिमेत ज्यांची नावं नव्हती त्यांना यावेळी नोटीस दिली जाऊ शकते। विशेष म्हणजे एखादा मतदार घरी भेटला नाही तर निवडणूक कर्मचाऱ्यांना 3 वेळा भेट देणं बंधनकारक करण्यात आलंय। म्हणजेच या मोहिमेला अत्यंत गंभीरपणे राबवलं जाणार आहे हे स्पष्ट होतं। राज्यात सध्या जवळपास 9,83,00,000हूनही अधिक मतदार आहेत। इतक्या मोठ्या मतदारसंख्येच्या फेरतपासणीत लाखो नावं कमी जास्त झाली तर त्याचा थेट परिणाम विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर होऊ शकतो। त्यामुळेच आता एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय की महाराष्ट्राच्या 2029च्या राजकारणाचा मार्ग खरंच SIR मधून जाणार का। म्हणूनच आता SIR ही केवळ मतदार यादी अपडेट करण्याची मोहीम राहिलेली नाही, तर ती पुढच्या निवडणुकांचा गेम चेंजर ठरू शकते अशी चर्चा सुरू झाली आहे। कोणाची नावं वाचणार,
कोणाची वगळली जाणार, कोणता पक्ष आपल्या मतदारांना सुरक्षित ठेवणार आणि कोण मागे पडणार यावरच पुढच्या राजकीय समीकरणांची दिशा ठरणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काही महिन्यात महाराष्ट्रात मतदानाच्या आधीच मतदार याद्यांवरूनचं मोठं राजकारण पेटताना दिसू शकतं. बाकी SIR मोहिमेबद्दल आणि भाजपवर होणाऱ्या आरोपांबद्दल तुम्हाला काय काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत राहा लगावबत्ती.